इकडं जामवंतीचा मुलगा सांब त्याने काय केलं, साडी परिधान केली, पोटाला मुसळ बांधलं आणि म्हटले सगळे सांगतात साधू चमत्कारी असतात, साधूचे शब्द खरे होतात, बघूच म्हटले आपण काय होतं. तर कुबुद्धी सुचली. म्हणजे यदुवंशाचा नाश होणार होता हे कधीतरीच ठरलेलं होतं पहिलंच. साम म्हणजे दुसरा कोणी नव्हता, साक्षात भगवान शिवजी होते. मुसळ बांधलं आणि एका साधूला पोट तयार केलं चिंध्या मुसळ बांधून आणि विचारलं मला काय होईल, मुलगा होईल की मुलगी होईल. त्या साधूने सांगितलं तुझ्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ सगळ्या कुळाचा नाश करेल. ही बातमी जेव्हा प्रद्युम्नला कळाली, साधूची चेष्टा करू नये, खरं होतं. ते मुसळ कुठलं चांगलं बारीक केलं, पीठ केलं आणि समुद्रात फेकून दिलं, पण त्याच्यामध्ये थोडासा लोखंडाचा भाग होता, त्याला आपण इडी म्हणतो, तीही फेकून दिली. ती एका माश्याने गिळली आणि जे भुगा करून फेकला होता, पीठ करून फेकलं होतं, त्याच्यातून लव्हाळ तयार झालं समुद्रामध्ये. आणि एका कोळ्याने ती इडी घेतली आणि त्या इडीपासून धारदार बाणाचं टोक तयार केलं आणि आज माझे भगवंत वनामध्ये नैराश्यामध्ये जाऊन बसले. भगवंत त्या ठिकाणी बसून आहे. यदुवंशी भांडायला लागले आणि भांडायला लागल्याच्या नंतर अगदी ते लव्हाळ घेतलं आणि एकमेकाला मारू लागले. ज्या भिल्लाच्या हातामध्ये ते इडीचं टोक गेलं होतं मुसळातलं, त्याने बाण बनवला. आज भगवंत एका झाडाला पाठ देऊन बसले. भगवंताचे पाय इतके कोमल आहे की त्या भिल्लाला वाटलं की हरिणच आहे की काय. भिल्लानी त्या ठिकाणी बाण मारला. बाण मारल्याबरोबर भगवंताच्या पायाच्या अंगठ्याला तो बाण लागला. उद्धवजी पळत आले, व्याकुळ झाले, बाण काढला. परंतु भगवंताने सांगितलं काळजी करू नका, मी जरी स्वधामाला गेलो तर श्रीमद भागवताच्या रूपाने या कलियुगामध्ये मी धर्माचा प्रचार प्रसार करायला तुम्हाला सांगतोय, तुमच्या हातामध्ये देतोय. म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही, हे श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे ना, तो साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे आणि या रूपाने मी कलियुगामध्ये राहील असं भगवंताने उद्धवाला सांगितलं. त्यानंतर अर्जुनाच्या समोरच यदुवंशी मारल्या गेले. आजचा 7वा दिवस या ठिकाणी काही मिनिटातच संपन्न होतोय. यदुवंशी अर्जुनाच्या समोर मारल्या गेले. भगवंत स्वधामाला निघून गेले. भगवान शिवनेच, भगवान श्रीकृष्णाने स्वतः भिल्लाच्या रूपाने आक्रमण केलं. अर्जुनाच्या लक्षात आलं भगवंत गेल्यामुळे आता माझी शक्ती सुद्धा गेली, मी शक्तिहीन झालो. आणि ही बातमी घेऊन जेव्हा अर्जुन हस्तिनापुरामध्ये आला त्यावेळेस भगवंत गेले ही बातमी ऐकली आणि कुंती मातेने प्राण सोडले. पांडव सुद्धा त्या ठिकाणी स्वधामाला गेले. राज्य परीक्षिती राजाला दिलं. तो परीक्षिती राजा आज श्रीमद भागवत कथा ऐकतोय 7 दिवसाच्या मुक्तीसाठी. लक्षात आले का तुमच्या? आणि शुकदेव महाराज, शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला कथा सांगत होते. सांगत असताना शुकदेवांनी सांगितलं, महाराज आज माझी कथा या ठिकाणी संपन्न झाली. तुम्हाला 7 दिवसात मरण्याचा शाप मिळाला, परंतु मी तुम्हाला जिवंत ठेवू शकतो. परीक्षिती राजाने सांगितलं, नाही देवा, नाही, आता जगण्याची नाही चिंतनाची इच्छा आहे आणि श्रीमद भागवत ऐकून माझ्या देहाला सुद्धा मुक्ती मिळाली. मला वाटतं 7 दिवसाची ही कथा ऐकून आपल्याला सुद्धा मुक्ती मिळाली की नाही. आपण या संसाराच्या दुःखातून सुद्धा मुक्त झालो. आणि ही कथा वारंवार रसमालयम घेण्यासारखी आहे, गोड आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून मी धन्यवाद देते. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला त्या ठिकाणी मिळो. तुमच्या हातून देवाची, धर्माची, देशाची सेवा घडो. देशाची सेवा याच्यासाठी घडो. ते जवान, ते तरुण या सीमेवरती जातात आणि आपल्याला सांगतात, संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है तो लिखे जाते हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे कि तुम भी नए घर सोना
उसे मेरे प्यार का जाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के चरणों को छू के दे। उसे उसके बेटे का नाम दे, उसे उसके बेटे का नाम दे। ए गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा अपनी छाँव में, किसी के आंचल से, किसी के कागल से किया जो वादा था वो निभाऊंगा। मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा। देशाची, आई बापाची, संतांची, साधू संतांची सेवा करा। पुरुष एकदा आमचे सप्ताहाचे मार्गदर्शक तुकाराम बाबा राठोड या गावचे सरपंच सीताराम भाऊ, ज्यांच्या नावामध्ये रामही आहे आणि सीतासुद्धा आहे, त्यांचा रामासारखा स्वभाव त्या ठिकाणी आहे आणि त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। सगळीच तुम्ही ग्रामस्थ मंडळी, सगळी तरुण वर्ग, पुरुष वर्ग, वृद्ध मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते। आणि आजची कथा 7वा दिवस पूर्ण होतोय, कथा याच ठिकाणी विराम घेते।